महापौर महोदय सभागृहात येत आहेत हो. वसई विरार महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत पुन्हा एकदा राजदंड वापरण्याचा निर्णय महापौर अजू पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकांनंतर जवळपास 5 वर्षांनी नव्या लोकप्रतिनिधींची निवड झाली असून 115 सदस्यांच्या सभागृहामध्ये 43 भाजप, शिवसेना शिंदे गट 1 तर 71 नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे निवडून आले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने एकहाती सत्ता स्थापन केली असून महापौर पदाची धुरा अजू पाटील यांच्या खांद्यावर आहे. महापौरपद स्वीकारल्यानंतर मानधन न घेण्याचा निर्णय तसेच इतर काही भूमिकांमुळे पाटील चर्चेत आले आहेत. दरम्यान 4 महासभा पार पडल्यानंतर गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण 5व्या महासभेत त्यांनी राजदंडाचा वापर सुरू केल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. महासभेत अनेक वर्षांनंतर पुन्हा राजदंड दिसून आल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. पारंपरिकदृष्ट्या राजदंड हा महासभेतील शिस्त व अनुशासनाचे प्रतीक मानला जातो. मात्र कामकाज नियमावलीनुसार सुरळीत चालत असल्याने राज्यातील बहुतांश महापालिकांतून हा कालांतराने लुप्त झाला आहे. अशा परिस्थितीत महापौर पाटील यांनी पुन्हा राजदंड वापरण्यास सुरुवात केल्यानं या निर्णयामागील उद्देशावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान महापौरांना राजदंड वापरण्याचा असेल तर लाल दिव्याची सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचा दावा त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुरू करण्यात येत आहे.